विषय मराठी इयत्ता तिसरी। आज आपण बघणार आहोत मराठीमध्ये चतुर्बकरे धडा। तो बच्चों, आज हम मराठी विषय में सीखने वाले हैं चतुर्बकरे। चला तर मग करूया सुरुवात। चतुर्बकरे खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे बरं का बाळांनो. खूप जुनी गोष्ट आहे. एक घनदाट जंगल होते. घनदाट म्हणजे भरगच्च, म्हणजे भरपूर झाडी असतात आणि तिथे सूर्यप्रकाश देखील पोचू शकत नाही असे घनदाट जंगल. त्या जंगलात अनेक पशु व पक्षी राहत होते. जंगलामध्ये कोण राहतं? भरपूर प्राणी आणि पक्षी राहतात ना. तसेच त्या जंगलात पण भरपूर प्राणी आणि पक्षी राहत होते. जंगलातील बरेचसे प्राणी जंगलाच्या जवळ असलेल्या रामपूर गावात येत असत. त्या जंगलाच्या जवळ एक गाव होतं आणि त्या गावाचं नाव काय होतं? रामपूर. तर त्या गावाजवळ ते जंगलातले प्राणी येत असत. ते गाव खूप लहान होते. ते गाव कसं होतं? छोटं गाव होतं, लहान गाव होतं. गावातून नदी वाहत होती. गावामध्ये नदी वाहत होती. नदीवर फळीचा अरुंद पूल होता आणि त्या नदीवर फळीचा म्हणजे लाकडाचा पूल होता आणि तो पूल कसा होता? अरुंद होता, म्हणजे तो पूल छोटा होता. पण नदीचे पात्र खूप मोठे होते. नदीचे पात्र म्हणजे नदीचा घेर हा खूप मोठा होता आणि पावसाळ्यात नदी नेहमी तुडुंब भरून वाहत असे. तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाळ्यामध्ये नदीला पाणी भरतं की नाही, आणि पावसाळ्यात ती नदी तुडुंब भरून वाहते, म्हणजे काठोकाठ भरून वाहते. तशीच ती नदी देखील पावसाळ्यात तुडुंब भरून वाहत असे. माणसांप्रमाणे अनेक प्राणीसुद्धा नदीवर असणाऱ्या पुलाचाच वापर जाण्या येण्यासाठी करत असत. त्या नदीवरती पूल होता बरं का, आणि त्या पुलाचा वापर जसे गावकरी करत असत तसेच अनेक प्राणी देखील करत असत जाण्या येण्यासाठी. तर सगळ्यांना हा परिच्छेद समजला का? समजला ना सगळ्यांना व्यवस्थित? तो मेरे प्यारे बच्चों, बहुत सालों पुरानी बात है। एक घना जंगल था और वह जंगल में बहुत जानवर और पंछी रहते थे। जंगल के कई जानवर जंगल के पास रामपुर नामक गांव में आते थे। वह गांव बहुत छोटा था। गांव में एक बहती नदी थी। नदी पे लकड़ी का छोटा पुल था, पर नदी का पात्र बहुत बड़ा था और हर बारिश में वह नदी में बहुत पानी भरता था। आने जाने के लिए नदी के पुल का इस्तेमाल लोगों के साथ कई जंगली जानवर भी करते थे। तो बच्चों, ये जो पहला पैराग्राफ है वो आप सबको समझ में आ गया है ना? तो अभी हम आगे बढ़ते हैं। ये पैराग्राफ में जो डिफ़िकल्ट वर्ड्स है उनके मराठी में अर्थ और अंग्रेज़ी में अर्थ हम अभी देखते हैं और हम अभी हमारे मराठी नोटबुक में लिखते हैं। तर सगळ्यांनी आता पहिल्या परिच्छेदातले कठीण शब्द लिहायचे आहेत. त्याच्या आधी काय करणार आहे? मराठीची वही उघडायची आहे सगळ्यांनी आणि समासामध्ये आजची तारीख लिहायची आहे. मार्जिनमध्ये डावीकडे सगळ्यांनी आजची डेट लिहायची आहे. लिहिली का? आता
चतुर बकरे असं धड्याचं नाव लिहायचं आहे. त्याच्या पुढच्या नवीन ओळीवरती कठीण शब्द असं लिहायचं आहे. कठीण शब्द म्हणजे काय बाळांनो? डिफिकल्ट वर्ड्स. कठिन शब्द मतलब डिफिकल्ट वर्ड्स. अभी हम ये जो पहले पैराग्राफ में आए हुए डिफिकल्ट वर्ड्स लिखने वाले हैं और उनके मराठी में और अंग्रेजी में अर्थ या मीनिंग हम लिखने वाले हैं. तर आत्ता सगळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि एका खालोखाल एक प्रत्येक शब्द हा नवीन ओळीवरती लिहिला पाहिजे. तर चला सुरुवात करूया. पहिला शब्द आहे घनदाट. म्हणजे मराठीमध्ये भरगच्च आणि इंग्रजीमध्ये डेन्स. दुसरा शब्द गाव, खेडे आणि इंग्रजीमध्ये विलेज. तिसरा शब्द नदी. मराठीमध्ये म्हणतात त्याला सरिता. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो रिव्हर. चौथा शब्द आहे पूल. मराठीत आपण त्याला म्हणतो सेतू आणि इंग्रजीमध्ये म्हणतो ब्रिज. आता पाचवा शब्द नवीन ओळीवरती तुडुंब म्हणजे काठोकाठ. इंग्रजीमध्ये फुल ऑफ वॉटर. प्रत्येक नवीन शब्द हा नवीन ओळीवरती लिहायचा आहे बाळांनो. मी परत सांगते तुम्हाला. आता पुढच्या ओळीवरती 6वा शब्द लिहा तीर. तीर म्हणजे किनारा. किनारा म्हणजे इंग्रजीमध्ये शोर. 7वा शब्द आहे पशु. पशु म्हणजे प्राणी. प्राणी म्हणजे इंग्रजीमध्ये ॲनिमल. तर लिहिलं का सगळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर अक्षरात? चला तर आता आपण पुढचा परिच्छेद पाहूया. एकदा एका बकऱ्याला एका तीरावरून दुसरीकडे जायचे होते. तर त्या नदीवरती काय होता? एक लाकडी फळीचा अरुंद पूल होता. बरोबर की नाही? आता त्या लाकडी पुलावरती कोण आलेला आहे? आता त्या पुलावरती आलेला आहे एक बकरा आणि त्याला कुठे जायचं आहे? त्याला नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावरती जायचे आहे. तो बकरा फळीवरून दुसरीकडे जायला निघाला. त्या बकऱ्याने काय केलं? फळीवरून चालायला सुरुवात केली दुसरीकडे जायला. तेव्हा दुसरा बकरा दुसरीकडून येत होता. त्याच वेळेला काय झालं? त्याच वेळेला समोरून अजून एक बकरा येऊ लागला. बरोबर? दुसरीकडून अजून एक बकरा येऊ लागला आणि ते दोघे पुलाच्या मधोमध आले. म्हणजे एका तीरावरून एक बकरा येत आहे, चालत आहे, तर त्याच वेळेला पुलाच्या दुसऱ्या बाजूकडून दुसरा बकरा येत आहे. दोघेही चालत चालत कुठे आले? दोघेही पुलाच्या बरोबर मधोमध आले. फळीवरून एका वेळी एकच जण जाऊ शकत असे. बरोबर की नाही? तो जो लाकडी पूल होता नदीवरचा, तो छोटा होता ना, अरुंद पूल होता तो. आणि त्या पुलावर एका वेळी एकच जण जाऊ शकत होते. पण ते बकरे शहाणे व समजूतदार होते.
पण हे बकरे कसे होते? हे बकरे खूप शहाणे होते, समजूतदार होते, समंजस होते, हुशार होते. एकमेकांची काळजी घेत त्यांनी मार्ग काढण्याचे ठरविले. त्यांनी एकमेकांची काळजी घेत काय केलं? मार्ग काढायचा ठरवला, म्हणजे त्यांनी उपाय शोधायला सुरुवात केली. एक बकरा खाली बसला आणि दुसरा बकरा उडी मारून पलीकडे गेला. त्यांनी कोणता मार्ग काढला? कोणता उपाय शोधला? तर एक बकरा आहे तो खाली बसला. तो खाली बसल्याबरोबर दुसऱ्या बकऱ्याने उडी मारली आणि तो पटकन पलीकडे गेला. त्यानंतर पहिला बकरा उठला. त्यानंतर जो बसलेला पहिला बकरा होता तो उठला आणि तोही चालू लागला. अशा रीतीने समंजसपणा दाखवून दोघांनीही तो पूल पार केला. बघितलं बाळांनो, कशी त्यांनी हुशारी दाखवली आणि समंजसपणाने दोघांनीही तो पूल अगदी व्यवस्थित पार केला. अशा प्रकारे दोघांनाही जाण्याचा मार्ग मिळाला. अशा प्रकारे दोघांनाही त्यांच्या ठिकाणी जाण्याचा, योग्य ठिकाणी जाण्याचा मार्ग मिळाला आणि दोघेही सुखरूप पलीकडे पोहोचले आणि दोघं पण सुरक्षित पोहोचले पलीकडे. दोघांचाही जीव वाचला आणि त्या दोघांचेही प्राण वाचले. बरोबर की नाही? मग कळला का तुम्हाला हा दुसरा परिच्छेद? कळला ना? तो मेरे प्यारे बच्चों, एक दिन एक बकरे को नदी के उस पार जाना था. वह बकरा पुल पर से दूसरी ओर चलने लगा. उसी समय दूसरा बकरा सामने से आ रहा था. दोनों बकरे पुल के बीचों बीच आ गए, लेकिन पुल पे से एक बार में एक ही जन जा सकता था. लेकिन वह बकरे होशियार और समझदार थे. एक दूसरे को संभालते हुए उन्होंने उसमें से एक रास्ता निकालने का सोच लिया. एक बकरा नीचे बैठ गया और दूसरा बकरा कूद के दूसरी तरफ गया. उसके बाद पहला बकरा उठ गया और वह चलने लगा और इसी तरह से समझदारी से उन दोनों ने वह पुल पार कर दिया. इस प्रकार दोनों को पुल पार करने का रास्ता मिल गया और दोनों भी सुरक्षित पहुंच गए. दोनों की जान बच गई. तो आपको समझा? ये जो सेकेंड पैराग्राफ है वो आपको बराबर से समझ गया ना बच्चों, कि दोनों बकरों ने कैसे समझदारी और होशियार से काम कर लिया. बराबर कि नहीं? तो अभी हम देखते हैं ये जो दूसरे पैराग्राफ में आए हुए डिफ़िकल्ट वर्ड्स, उनके मराठी मीनिंग और अंग्रेजी मीनिंग. तर चला आता आपण लिहूया दुसऱ्या परिच्छेदात आलेले कठीण शब्द आणि त्यांचे मराठीतले अर्थ आणि इंग्रजीमधले अर्थ. चला तर मग सुरुवात करूया लिहायला. तर पहिला शब्द आहे मधोमध. मधोमध म्हणजे केंद्रस्थान. केंद्रस्थान म्हणजे सेंटर. दुसरा शब्द आहे शहाणे. शहाणे म्हणजे हुशार. हुशार म्हणजे वाईज. तिसरा शब्द आहे समजूतदार. समजूतदार म्हणजे शहाणा. इंग्रजीमध्ये अंडरस्टँडिंग. चौथा शब्द आहे काळजी. मराठीमध्ये चिंता. इंग्रजीमध्ये म्हणतो आपण केअर. पाचवा शब्द आहे मार्ग. मार्ग म्हणजे मराठीमध्ये उपाय. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो सोल्युशन. सहावा शब्द आहे सुखरूप.
म्हणजे सुरक्षित. इंग्रजीमध्ये सेफ. आणि 7वा शब्द आहे उडी. उडी म्हणजे झेप. इंग्रजीमध्ये जंप. चला तर आपण आता पुढचा पॅरेग्राफ बघूया, पुढचा परिच्छेद पाहूया. पुढे काय झालं ते. बकऱ्यांनी तर हुशारी दाखवली, बरोबर की नाही. बकऱ्यांनी समजूतदारपणा दाखवला, हुशारी दाखवली, म्हणून आपण त्यांना चतुर बकरे म्हणतो की नाही. आता आपण पुढे पाहूया काय झालं ते. काही वेळानंतर त्याच पुलावरून 2 बोकड आले. बघा बाळांनो, बकरे तर सुरक्षित त्यांच्या स्थळी पोचले, त्यांच्या ठिकाणी पोचले. आता कोण आले त्या पुलावरती. तर आता 2 बोकड आले आहेत त्या पुलावरती. त्यांनाही एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जायचे होते. त्या बोकडांना त्या बकऱ्यांप्रमाणेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे होते. नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनारी जायचे होते. यावरून दोन्ही बोकडांमध्ये भांडण जुंपले. याच्यावरून काय झालं, त्या दोन्ही बोकडांमध्ये भांडण चालू झालं, भांडण जुंपलं. पलीकडे जाण्यासाठी एकाला मागे जाणे अत्यंत आवश्यक होते. तो पूल कसा होता, नदीवरचा जो पूल होता तो बाळांनो छोटा होता, अरुंद होता पूल. आणि त्या पुलावरून एका वेळी एकच जण जाऊ शकत होता, बरोबर की नाही. तर या बोकडांनी काय करायला हवं होतं, एकाने मागे जायला हवं होतं की नाही. पण तसे न करता ते भांडू लागले. पण मागे न जाता दोघेही भांडू लागले. त्यांच्यातील भांडणामुळे माघार घेण्यास कोणीच तयार होईना. त्यांच्यातील भांडणामुळे कोणीही हार घेण्यास तयार होत नव्हते. कोणीही एकही जण पाठी हटत नव्हते. त्यामुळे ते दोन्ही बोकड नदीत पडले. त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे ते दोन्ही बोकड नदीत पडले आणि नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने दूरवर वाहून गेले. नदी तर पाण्याने तुडुंब भरलेली होती, बरोबर की नाही. आणि नदीच्या पाण्याच्या प्रवाहात, त्या पाण्याच्या प्रवाहाच्या वेगात ते दूरवर म्हणजे लांबपर्यंत वाहून गेले. बोकडांनी एकमेकांवर विश्वास ठेवला नव्हता. त्या बोकडांनी एकमेकांवर भरोसा ठेवला नव्हता, ट्रस्ट नव्हता. ते फक्त भांडतच राहिले होते. ते फक्त आणि फक्त भांडतच होते. शेवटी त्यांनी आपलेच नुकसान करून घेतले. शेवटी काय झालं बाळांनो, भांडत राहिल्यामुळे त्यांचंच नुकसान झालं की नाही. त्यामुळे त्यांना स्वतःचे प्राणही गमवावे लागले. त्यामुळे बाळांनो त्यांचा प्राण गेला, त्यांचा जीव गेला. तर चतुर बकऱ्यांच्या शहाणपणामुळे ते आनंदित झाले. चतुर बकरे हे शहाणे होते आणि समजूतदार होते, बरोबर की नाही. शहाणपणामुळे आणि समजूतदारपणामुळे काय झालं, ते व्यवस्थित आपापल्या ठिकाणी सुरक्षित पोहोचले, त्यांचे प्राण वाचले. पण या बोकडांनी काय केलं, हे बोकड जे होते ते समजदार नव्हते, ते हुशार नव्हते, ते नुसते भांडत राहिले. आणि त्या भांडणांमुळे ते बोकड नदीत पडून त्यांचे प्राण गेले, बरोबर की नाही. तर ह्याच्यामध्ये हुशार कोण निघालं, बकरे हुशार निघाले, चतुर निघाले की बोकड चतुर निघाले. बरोबर, अगदी बरोबर बाळांनो. चतुर हुशार कोण निघालं, बकरे, बरोबर की नाही. आणि त्याच्यामुळे आपण आता काय शिकणार आहोत या धड्यातून, तात्पर्य काय आहे. तर तात्पर्य आहे, भांडणामुळे लाभ न होता नुकसान होते. तर बाळांनो, भांडणामुळे आपला फायदा होत नसतो, तर आपले नुकसानच होत असते. तो मेरे प्यारे बच्चों, अभी हम देखते हैं ये तीसरा पैरा। कुछ देर बाद उसी पुल पे 2 बोकड़ आ गए
उनको भी एक किनारे से दूसरे किनारे पे जाना था। इस बात को लेके उन दोनों में झगड़ा शुरू हो गया। नदी के दूसरे किनारे जाने के लिए किसी एक को पीछे हटना जरूरी था, लेकिन वैसे ना करते हुए दोनों झगड़ने लगे। उनके झगड़े के कारण वह दोनों भी हार मानने के लिए तैयार नहीं थे। इसलिए दोनों बोकड़ नदी में गिर गए और नदी के बहते हुए पानी के कारण दोनों दूर तक बह गए। वह दोनों ने एक दूसरे पे भरोसा नहीं रखा था, वह सिर्फ झगड़ा ही कर रहे थे। आखिर उन्होंने खुद का ही नुकसान कर लिया, इसलिए उन दोनों को खुद के प्राण गंवाने पड़े। चतुर बकरों की होशियारी से वह आनंदी हुए। तो तात्पर्य क्या है? हमको क्या सीख मिलती है? झगड़े से किसी का फायदा नहीं होता, नुकसान ही होता है। तो बच्चों, आपको ये लेसन बहुत अच्छी तरह से समझ में आ गया ना? वेरी गुड। ओके, तो अभी हम ये पैराग्राफ में आए हुए डिफ़िकल्ट वर्ड्स और उनके मराठी में मीनिंग और अंग्रेजी में मीनिंग देखते हैं और लिखते भी हैं। तर बाळांनो, आता आपण या तिसऱ्या परिच्छेदमधले आलेले कठीण शब्द आणि त्यांचे मराठीतले अर्थ आणि इंग्रजीतले अर्थ लिहिणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आणि सगळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर आणि वळणदार अक्षरामध्ये लिहायचा आहे आणि प्रत्येक नवीन शब्द हा नवीन ओळीवरती लिहायचा आहे. चला तर सुरुवात करूया. पहिला शब्द आहे बोकड. बोकड म्हणजे शेळी. इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणणार आहोत गोट. दुसरा शब्द आहे भांडण. भांडण म्हणजे वाद. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो आर्ग्युमेंट. तिसरा शब्द आहे माघार. मराठीत आपण म्हणतो हार आणि इंग्रजीमध्ये बॅक ऑफ. चौथा शब्द आहे प्रवाह. वाहणे. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो फ्लो. पाचवा शब्द आहे विश्वास म्हणजे भरवसा. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो ट्रस्ट. सहावा शब्द आहे नुकसान, तोटा. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो लॉस. सातवा शब्द आहे प्राण गमावणे म्हणजे मरणे. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो डेड. आणि आठवा शब्द आहे तात्पर्य. तात्पर्य म्हणजे सारांश. सारांश म्हणजे इंग्रजीमध्ये आपण म्हणतो मॉरल. तर बरं का मुलांनो, सगळ्यांनी व्यवस्थित हे सगळे शब्द आणि त्याचे इंग्रजी आणि मराठीतले अर्थ लिहिले ना? वेरी गुड. तो मेरे प्यारे बच्चों, सबने ये जो डिफ़िकल्ट वर्ड्स है वो अच्छी तरह से लिख लिए और उसके मराठी और अंग्रेज़ी वाले मीनिंग भी लिख लिए. तो अभी हम मिलेंगे हमारे मराठी के नेक्स्ट सेशन में. तर मुलांनो, आता आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.